अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर नेमके आरोप काय आहेत तिवारी यांनी केलेले ते आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर चाकणकर यांच्याकडे इतर अनेक नेत्यांचे व्हिडिओ असल्याचा दावा तिवारी यांनी केला असून हे व्हिडिओ सार्वजनिक होऊ नयेत म्हणूनच त्यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसंच भाजप आता आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून चाकणकर यांना धुवून काढेल आणि निर्दोष ठरवेल अशी खोचक टीकाही संगीता तिवारी यांनी केली आहे। संगीता तिवारी पुढे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या जागी त्यांना बसवायचं होतं, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं आहे। हेच तटकरे आणि चाकणकर गुवाहाटीला पूजेसाठी गेले होते। रुपाली चाकणकर बाईकडे इतर नेत्यांचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे हे व्हिडिओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजप चाकणकर यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढेल। पुढे बोलताना तिवारी म्हणाल्या, मी अजितदादांसोबत पक्षात होते, पण मी मुळात काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी आता पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहे। त्यामुळे मी आता आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काम करते आहे। अजितदादांचा विमान अपघात झाला, त्यानंतर आता पक्षाला कोणी वाली उरला नाही। त्यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी देखील होत नाही आहे। त्यांच्या घरातील लोक देखील चौकशी संदर्भात बोलत नाही आहेत। फक्त एकटे रोहित पवार हे या विमान अपघातासंदर्भात बोलत आहेत। त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, अशोक खरातचा अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंध आहे, कारण या खरातच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कुठून आले आणि हे पैसे अजितदादा यांचा विमान अपघात घडण्याच्या आदल्या दिवशी तसेच विमान अपघाताच्या दिवशी आले होते, त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे आणि याला जबाबदार रुपाली चाकणकर आहेत, असा गंभीर आरोपही संगीता तिवारी यांनी चाकणकर यांच्यावरती केलेला आहे।